नमस्कार. मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनलमध्ये. मी आज कथा घेऊन येतोय रामायणातल्या एका सुंदर प्रसंगाची, जेव्हा रावणाने माता सीतेचं अपहरण केलं. जात असताना अपहरण करून रावण नेत असताना सीता मातेनं आपले आभूषण आपले अलंकार ही खाली असणारी विमानातून फेकत होती, जेणेकरून याच मार्गावरून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला समजावं की सीतेचं अपहरण झालंय. काही कालावधीनंतर राम लक्ष्मणजी जेव्हा त्या रस्त्याने आले तेव्हा ती आभूषण भेटली आणि लक्ष्मणजींना विचारलं गेलं, यातली आभूषण तुम्ही ओळखता का? तेव्हा ते सर्व आभूषण लक्ष्मणजींनी पाहिली आणि प्रभू रामचंद्राला गोड उत्तर दिलं, यातली कोणतंही आभूषण मी एकही ओळखत नाही. पण जेव्हा त्या आभूषणामधले त्या अलंकारातले पायातलं पैंजण आणि जोडवं लक्ष्मणजींना पाहायला मिळालं तेव्हा लक्ष्मणजींनी आनंदानं उडी मारली आणि सांगितलं, दादा हो, ही माझ्या वहिनींच्या पायातली जोडवी आणि माझ्या वहिनीच्या पायातलं पैंजण आहे. याचा अर्थ लक्ष्मणजींनी सांगितलं, प्रभू मी सीता मातेच्या म्हणजे वहिनींच्या कधी चेहऱ्याकडे पाहिलंच नव्हतं. त्या कोणत्या आभूषण स्वीकारतात, कोणत्या परिधान करतात, अलंकार परिधान करतात हे मला माहिती नाही, पण मी रोज माझ्या वहिनींचे पाय स्मरण करत असताना, तिच्या पायाचं दर्शन घेत असताना मला पायातलं पैंजण आणि जोडवे मात्र दिसत होते. ही आमची थोर अशी भारतीय संस्कृती आहे, जिथं लक्ष्मणजी भाभी मा म्हणजे आई समान मानतात, पण आजची संस्कृती ही भाभी जानकडे चालली. जेव्हा भाभी जान होत जाते तेव्हा तिथं थट्टा मस्करी आणि मर्यादा ओलांडण्याची शक्यता असते, पण जेव्हा भाभी मा होते तेव्हा मात्र तिथं कोणतीही चूक घडू शकत नाही. म्हणून देवतांनी सुद्धा आम्हाला हा संदेश दिला. जेव्हा देवता मनुष्य रूपामध्ये अवताराला आल्या तेव्हा त्यांनी आपल्या आईचं नाव सोबत जोडलं, कौशल्या नंदन श्रीराम, आणि आमची असणारी देवकी नंदन भगवान श्रीकृष्ण परमात्मा. जेव्हा विवाह झाला तेव्हा सुद्धा आपल्या पत्नीचं नाव धारण केलं, सिया राम, आणि आमचे भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा पत्नीचं नाव स्वीकारतात. गौरी शंकर ही आमच्या भारतीय संस्कृतीची थोर वैशिष्ट्य आहे. धन्यवाद.